हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी। आज आपण सुरू करतोय इयत्ता 8वी चॅप्टर 3 त्यातला थर्ड पार्ट। फर्स्ट आणि सेकंड पार्टचे लिंक्स तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। आय सजेस्ट की तुम्ही पहिले ते लेक्चर्स बघा। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करतोय बायंट फोर्स। मग आता फोर्स, त्याचे टाइप्स वगैरे, इनर्शिया, प्रेशर, हे सगळं आपण डिस्कस केलं। मग आता बायंट फोर्स म्हणजे काय, तर ते आपण एका ऍक्टिव्हिटीवरून समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखाद्या बकेटमध्ये किंवा समजा कंटेनर, ड्रम वगैरे काही असेल, त्यात पाणी घेतलं आणि त्या पाण्यात एक प्लॅस्टिकची रिकामी बॉटल समजा तुम्ही त्या पाण्यात टाकली, तर काय होईल? तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ती बॉटल फ्लोट करेल। पण मग आता ती बॉटल फ्लोट करण्याचं रिझन काय, तर ते सुद्धा तुम्ही ऑलरेडी लोअर स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात की त्या बॉटलची डेन्सिटी पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा कमी असते। म्हणून एखादी गोष्ट पाण्यावर फ्लोट करण्याचं रिझन म्हणजे त्याची डेन्सिटी। जर पाण्यापेक्षा कमी असेल तर ते फ्लोट करणार, हे आपण शिकलोय। पण मग आता त्याच बॉटलमध्ये जर तुम्ही पाणी भरलं आणि नंतर ती बॉटल तुम्ही पाण्यात टाकली, तेव्हा मात्र ती बॉटल आता फ्लोट न करता पाण्यात सिंक करेल, म्हणजेच बुडेल। पण आता नॉर्मली तुम्ही एखादी वस्तू लाईक एखादा तुम्ही आयर्न बॉल असेल किंवा दगड असेल, त्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं, तो जसा तळाशी जाईल तशी ही पाण्याने भरलेली बॉटल मात्र अगदी तळाशी म्हणजे बॉटमला न जाता ती पाण्याच्या मध्येच कुठेतरी फ्लोट करेल। मग आता याचं रिझन काय की तुम्ही रिकामी बॉटल घेतली तर ती पूर्ण वरती फ्लोट करते आणि त्याच पाण्याच्या बॉटलला तुम्ही जर फिल केलं आणि मग पाण्यात टाकली तर ती आता मध्ये कुठेतरी फ्लोट करते। आता ती बॉटल खाली येण्याचे रिझन काय बघा, पाण्याने भरलेली बॉटल पाण्यात खाली येण्याचे रिझन काय की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो, म्हणून ती वस्तू खाली येते। पण मग ती अगदी त्या स्टोन सारखी, दगड सारखी खाली न जाता मध्येच फ्लोट करते। दॅट मीन्स की तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऐवजी दुसरा कोणता तरी फोर्स अजून तिथे ऍक्ट होत असणार, म्हणूनच ती बॉटल पाण्याच्या अगदी तळाशी न जाता मध्येच फ्लोट करते। मग आता आपण थोडं बॅलन्स फोर्स, अनबॅलन्स फोर्स बद्दल जेव्हा शिकलो तर त्यात पण तुम्हाला सांगितलेलं बघा की अपोजिट डायरेक्शन्सने जेव्हा फोर्स ऍक्ट होतात, मग तसेच फोर्सेस इथे ऍक्ट होत आहेत। मग जो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स ऍक्ट होतोय तर तो आपल्याला माहिती आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स। पण त्या बॉटलवर जो एक एक्सटर्नल किंवा आतापर्यंत आपण जो शिकलो नाही तो फोर्स जो ऍक्ट होतोय तो म्हणजे बायंट फोर्स, जो की ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणजेच अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणार। मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थमुळे तिथे असणारे हे माहिती आपल्याला, पण जो बायंट फोर्स ऍक्ट होतोय जो अपवर्ड डायरेक्शन मध्ये ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट ऍक्ट होतोय, मग तो कशामुळे होत असेल, तर त्याचं रिझन की ते आजूबाजूला जे वॉटर आहे तिथेच कुठेतरी तो फोर्स असणार आहे, त्याच्यातनंच तो ओरिजिनेट होत असणार आहे। म्हणजेच पाणी जे आहे त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत वॉटर, तर त्या वॉटरमध्येच हा बायंट फोर्स असतो। मग फक्त पाण्यातच नाही तर एअरमध्ये सुद्धा तुम्ही बघा की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू समजा बिल्डिंगवरून तुम्ही एक दगड खाली सोडला आणि त्यासोबतच एक तुम्ही कागद घेतला आणि तो देखील खाली सोडला, तर तुम्ही बघू शकता की तो दगड अगदी स्ट्रेट सरळ खाली जमिनीवर येईल, पण जो कागद असेल तो मात्र हळूहळू त्या हवेत तरंगत कुठेतरी लांब जाईल आणि मग तिथे खाली पडणार। मग आता या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे बघा की इथे सुद्धा आता तो दगड जेव्हा वरून खाली येतोय तर तिथे पण हवेचा बायंट फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतो, पण त्या दगडाचं वजन जास्त आहे, वेट जास्त आहे, म्हणून मग त्या बायंट फोर्सचा इफेक्ट त्याच्यावर तुम्हाला दिसत नाहीये। पण कागद तुमचा कसा आहे तर वजनाने खूप हलका आहे आणि स्प्रेड झालेला आहे, पसरलेला आहे, म्हणजे मग त्याच्यावर जो हवेचा बायंट फोर्स ऍक्ट होईल तर तो मात्र तुम्हाला दिसतो आणि म्हणून तो कागद असा सरळ खाली न येता तो हवेत तरंगत तरंगत नंतर थोड्या वेळाने खाली येतो। म्हणजे इथे सुद्धा बायंट फोर्स आहे। मग लिक्विड असेल किंवा एअर असेल तर जनरली आपण मग यांना म्हणतो फ्लुइड, तर कोणत्याही प्रकारचं फ्लुइड असेल तर त्यात हा बायंट फोर्स असणार आहे। मग आता याचे अजून तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा की लाईक तुम्ही एखादी बकेट घ्या आणि ती तुम्ही पाण्यात टाका, तर जेव्हा ती बकेट तुम्ही पाण्याने भरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस जोपर्यंत ती बकेट पाण्यात असेल तेव्हा तुम्हाला ती थोडी लाईट वेट फील होईल, म्हणजे तिचं वजन तुम्हाला खूप कमी लागतंय। पण जेव्हा तुम्ही त्या बकेटला पाण्यातनं बाहेर काढतात तर ती बकेट पाण्यातनं बाहेर येताच तुम्हाला जड लागायला लागते। मग असं का? कारण जोपर्यंत ती बकेट पाण्यात आहे तेव्हा तुम्ही तर फोर्स लावतायत, पण जसं मगाशी बोललो तसं वॉटरमुळे त्या बकेटला सुद्धा एक बायंट फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे मग तुमच्या फोर्स सोबत बायंट फोर्स पण ऍक्ट होतोय, म्हणून तुम्हाला जास्त फोर्स लावण्याची गरज नसते आणि आपल्याला ती बकेट हलकी लागते।
पण पाण्यातनं बाहेर निघाल्यावर मात्र तो बॉयंट फोर्स नसणार आहे, म्हणून मग आपल्याला ती बकेट तेव्हा थोडी हेवी म्हणजे वजनदार लागायला लागते. म्हणजे आता इथे बॉयंट फोर्स काय आहे ते आपल्याला समजलं. पण मग आता बॉयंट फोर्स कोणत्या गोष्टींवर डिपेंड आहे, की बॉयंट फोर्स केव्हा जास्त असेल केव्हा कमी असेल. तर आता फॉर एक्झाम्पल आपण एक आयर्न स्पियर घेतला, म्हणजे लोखंडी गोळा घ्या समजा. त्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं तर तो पाण्यात लगेच सिंक करेल, म्हणजे बुडणार, तळाशी जाईल. पण तशाच लोखंडापासून जर तुम्ही पत्रा बनवला समजा, मग त्या पत्र्याला जर तुम्ही पाण्यात टाकलं तेव्हा मात्र ते वरती फ्लोट करेल. मग आता दोन्ही वस्तू तर तुमच्या लोखंडाच्याच आहेत. तो स्पियर सुद्धा लोखंडापासून बनलेला आहे आणि जे समजा आयर्न शीट आहे, पत्रा जे म्हणतोय आपण, ते सुद्धा लोखंडापासून बनलंय. मग आता ते पत्रा तुमचा फ्लोट करतोय आणि लोखंड मात्र सिंक करते. तर याचं रिझन काय, की लोखंड जेव्हा आयर्न स्पियर आहे तर त्याचं व्हॉल्यूम कसं आहे तर कमी आहे, म्हणजे त्याची जी जागा व्यापलेली आहे ते कमी आहे. मग व्हॉल्यूम कमी आहे म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असते. कारण आपण ऑलरेडी समजा शिकलेलो आहे की डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कमी असेल तर डेन्सिटी जास्त असते आणि व्हॉल्यूम जास्त असेल तर डेन्सिटी कमी असते. मग आता आयर्न स्पियरचं व्हॉल्यूम कमी आहे म्हणून त्याची डेन्सिटी जास्त आहे आणि ते लगेच सिंक करते. पण त्याच आयर्न स्पियर पासून जर तुम्ही मेटल शीट बनवली, पत्रा बनवला, मग आता त्याचं व्हॉल्यूम जास्त आहे म्हणजेच डेन्सिटी कमी आहे, मग तो तुमचा आता फ्लोट करते. पण मग आता इथे आपण नुसतं डेन्सिटी किंवा व्हॉल्यूम नाही तर इथे बॉयंट फोर्सचा पण विचार करा मग, की आता जेव्हा तो आयर्न स्पियर आहे तर त्याला तो जेवढ्या वॉटरच्या एरियावर समजा तुम्ही रिलीज करतायत तर तिथे जो बॉयंट फोर्स ऍक्ट होईल आणि त्याच आयर्न स्पियरला तुम्ही मेटल शीट बनवल्यावर जेव्हा आता त्याचं व्हॉल्यूम जास्त असेल, पसरलेलं असेल, तर मग तेवढ्या एरियावर बॉयंट फोर्स तिथे ऍक्ट होणार. म्हणजे मग आता नक्कीच बॉयंट फोर्स कुठे जास्त असेल तर जेव्हा ते मेटल शीट स्प्रेड झालेलं आहे, जास्त समजा पसरलेलं आहे, तेव्हा ते तुमचं जास्त बॉयंट फोर्स एक्सपिरियन्स करेल. किंवा तुम्ही आता जे शिप्स असतात, मोठमोठी जहाजं असतात, त्यांचं कन्सिडर करा, की आता नॉर्मल तुम्ही खिळा जरी घेतला तर तो पाण्यात लगेच सिंक करतो, बुडतो. पण लोखंडापासून बनवलेले अगदी असे मोठमोठे जे जहाजं असतात, शिप्स असतात, ते मात्र पाण्यात बुडत नाही. मग याचं देखील कारण काय, की ते शिप्स खूप लार्ज आहेत, खूप पसरलेले आहेत. मग त्यांचा जो एरिया आहे तो भरपूर जास्त पाण्यावर असतो. म्हणजे मग तिथे जो बॉयंट फोर्स ऍक्ट होईल तर तो जास्त असणार आहे. म्हणजे मग पहिली गोष्ट इथे काय, की तुमचं बॉयंट फोर्स डिपेंड करते व्हॉल्यूमवर, की ज्या ऑब्जेक्टला तुम्ही समजा सिंक करण्याचा ट्राय करतायत तर तो ऑब्जेक्ट त्याचं व्हॉल्यूम किती आहे. जर त्याचं व्हॉल्यूम जास्त असेल म्हणजेच त्याच्यावर ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स सुद्धा जास्त असणार. ओके. आणि जर त्याचं व्हॉल्यूम कमी असेल, जसं ते आयर्न स्पियर आहे किंवा लोखंडी खिळा असेल, मग व्हॉल्यूम कमी असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा बॉयंट फोर्स सुद्धा कमी असणार. मग फर्स्ट थिंग झाली व्हॉल्यूम. सेकंड थिंग, बॉयंट फोर्स कशावर डिपेंड आहे अजून, तर मग डेन्सिटी. आता एक एक्झाम्पल बघा, की तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही एक ग्लास भरून पाणी घ्या, त्यात लिंबू टाका, तर तो लिंबू तुमचा सिंक करेल म्हणजेच बुडणार. पण आता त्याच पाण्यात जर तुम्ही समजा 2 स्पून सॉल्ट मिक्स केलं, मीठ घातलं, तर त्यानंतर तुम्ही जेव्हा त्यात लिंबू टाकणार तर तो लिंबू आता फ्लोट करतोय. मग आता पाणी तेच आहे, लिंबू सुद्धा तोच आहे. मग पहिले तो तुमचा सिंक करतोय, बुडतोय, पण तुम्ही जेव्हा त्यात मीठ टाकलं पाण्यात त्यानंतर मात्र लिंबू तुमचा फ्लोट करायला लागतोय. मग याचं रिझन काय, की सॉल्ट टाकल्यामुळे पाण्याची डेन्सिटी इन्क्रीज होते. म्हणजे आता जसं नद्यांचं पाणी असतं आणि समुद्राचं पाणी, मग आता नद्यांचं जे पाणी आहे त्यात सॉल्ट कमी असतं, खूपच कमी. पण समुद्राचं जे पाणी असेल त्यात सॉल्ट भरपूर जास्त असतात. मग सॉल्ट टाकल्यावर डेन्सिटी इन्क्रीज होते पाण्याची. मग डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे बॉयंट फोर्स सुद्धा इन्क्रीज होतो. मग तुम्ही नॉर्मल पाण्यात लिंबू टाकल्यावर त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी असल्यामुळे कमी बॉयंट फोर्स ऍक्ट होतोय म्हणून तो लिंबू बुडतो. पण सॉल्ट टाकल्यावर डेन्सिटी वाढली म्हणून मग तो बॉयंट फोर्स पण जास्त असेल आणि लिंबू तुमचा फ्लोट करेल. मग तुम्हाला कधी कधी गिव्ह रिझन मध्ये विचारतात की तुम्हाला जर समजा सॉल्टी वॉटर किंवा सी वॉटर आणि फ्रेश वॉटर म्हणजे नद्यांचं पाणी, जर दोघांपैकी स्विमिंग करणं कोणत्या पाण्यात इझी असेल असं जर विचारलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, तर सी वॉटर. कारण सी वॉटरमध्ये सॉल्ट जास्त आहे म्हणजे डेन्सिटी जास्त आहे, बॉयंट फोर्स जास्त असेल, मग त्या पाण्यात आपली बॉडी बुडणार नाही तर ते फ्लोट करेल. आणि त्याच्या अपोजिट मात्र मग फ्रेश वॉटरमध्ये आता सॉल्ट वगैरे तर नाहीच आहे म्हणजे त्याची डेन्सिटी कमी असेल, मग तिथे मात्र बॉडी सिंक करू शकते. म्हणून मग सी वॉटरमध्ये स्विमिंग करणं इझी असतं. ओके. म्हणजे मग आता ह्या सगळ्या एक्झाम्पल्स वरून तुम्हाला बॉयंट फोर्स म्हणजे काय तेवढं नक्कीच लक्षात आलं असेल. आणि कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड करतं बॉयंट फोर्स, तर 2 गोष्टी, फर्स्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड सेकंड थिंग डेन्सिटी. ओके. सो आता नक्की कोणती वस्तू पाण्यात फ्लोट करेल, कोणती वस्तू पाण्यात सिंक करणार किंवा मग कोणती वस्तू पाण्याच्या मध्येच फ्लोट करेल हे आपण सांगू शकतो.
द ऑब्जेक्ट फ्लोट्स इफ द बॉयंट फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. मग जर त्या ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा बॉयंट फोर्स जास्त असेल तर तो ऑब्जेक्ट फ्लोट करेल. द ऑब्जेक्ट सिंक्स इफ द बॉयंट फोर्स इज स्मॉलर दॅन इट्स वेट. मग आता ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा जर बॉयंट फोर्स कमी असेल तेव्हा तो ऑब्जेक्ट सिंक करेल म्हणजेच बुडणार. द ऑब्जेक्ट फ्लोट्स इनसाइड द लिक्विड इफ द बॉयंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. मग आता त्या ऑब्जेक्टचं वेट आणि बॉयंट फोर्स जर इक्वल असेल तर तो ऑब्जेक्ट मध्येच फ्लोट करेल. म्हणजे तो पूर्ण तळाशी पण नाही जाणार आणि पूर्ण वरती पण फ्लोट करू शकणार नाही, जसं आपण पाण्याने भरलेल्या बॉटलचा एक्सपेरिमेंट बघितला. आता बॉयंट फोर्स म्हणजे काय ते आपण समजून घेतलं, पण नक्की एखाद्या ऑब्जेक्टवर किती बॉयंट फोर्स ऍक्ट होतोय हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मग नेक्स्ट टॉपिक दिलाय, दॅट इज आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग आता आर्किमिडीज हे एक सायंटिस्ट होते. त्यांनी हे एक्सपेरिमेंट करून सांगितलं की एखाद्या ऑब्जेक्टवर नक्की किती बॉयंट फोर्स लागतो. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की आता पाण्यात बॉटल असेल, आयर्न स्पियर असेल किंवा मग पाण्यात पूर्ण एक शिप लार्ज समजा जहाज असेल, तर मग नक्की कोणत्या ऑब्जेक्टवर किती बॉयंट फोर्स ऍक्ट होतोय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ते आपण ह्या आर्किमिडीज प्रिन्सिपल वरून समजू शकतो. मग आता नक्की आर्किमिडीज यांनी काय सांगितलं बघा, तर ते आपण एका एक्सपेरिमेंट वरून समजून घेऊया. तुम्ही एक रबर घेतलं समजा आणि त्या रबरच्या एका एंडला एक स्टोन म्हणजेच दगड तुम्ही बांधून घ्या. मग आता इनिशियली त्याची जी लेंथ आहे ती तुम्ही मेजर करा. आता त्या स्टोनला तुम्ही समजा रिलीज करा, म्हणजे जसं इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय की ते जे रबर असेल ते आता त्या दगडाच्या वेटमुळे थोडं स्ट्रेच होईल. म्हणजे आता मगाशी तुम्ही जी लेंथ मेजर केली म्हणजे तिथे तुम्ही एक मार्क करू शकतात, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती लेंथ आहे. मग आता वेटमुळे जेव्हा ते रबर स्ट्रेच होईल तर काय होतंय की त्या रबरची लेंथ इन्क्रीज होणार, बरोबर. मग आता तुम्ही त्या बकेटमध्ये म्हणजेच लाईक बिकर वगैरे असेल तर त्यात तुम्ही वॉटर फिल करा आणि मग ते जे स्टोन असेल, दगड असेल, तो त्या पाण्यात बुडेल अशा प्रकारे ठेवा. मग आता जसं आपण शिकलो की त्या पाण्यात बॉयंट फोर्स आहे, म्हणजे मग त्या स्टोनवर सुद्धा बॉयंट फोर्स ऍक्ट होईल. मग त्यामुळे तो स्टोन आता थोडा वरती सरकेल. म्हणजे मग जे रबर स्ट्रेच झालेलं होतं आधी तर त्याची लेंथ आता थोडी कमी होणार. म्हणजे आता हे झालं की बॉयंट फोर्स ऍक्ट होतोय हे समजलं. पण मग आता नक्की किती बॉयंट फोर्स ऍक्ट होणार, तर त्यासाठी बघा की जसं इथे आपण स्टोन घेतला, मग तसं तुम्ही बिकर पूर्ण पाण्याने कम्प्लिटली फिल्ड असेल असा बिकर घ्या आणि त्यात मात्र जेव्हा तुम्ही दगड टाकणार तर काय होईल की जर ते बिकर पाण्याने पूर्ण भरलेलं असेल तर दगड टाकल्यामुळे त्यातनं काही वॉटर बाहेर येईल. ओके. जर तुम्ही समजा एखादा मोठा दगड टाकला तर मग जास्त पाणी बाहेर येईल, किंवा तुम्ही खूपच जास्त समजा मोठी वस्तू टाकली त्यात तर अजून जास्त वॉटर त्यातनं बाहेर येणार. मग आता हे वेगवेगळे कंडिशन्स का सांगतोय बघा, कारण कोणतीही वस्तू काहीतरी स्पेस ऑक्युपाय करते. मग तुम्ही स्मॉल स्टोन टाकला तर मग तो तेवढी जागा समजा त्यात ऑक्युपाय करेल. जर तुम्ही थोडा मोठा बॉल वगैरे टाकला पाण्यात तर मग तो अजून थोडी जास्त स्पेस ऑक्युपाय करेल. पण मग जेवढी स्पेस ते ऑक्युपाय करतील तर तेवढं पाणी त्यातनं बाहेर येणार, बरोबर आहे. मग आता इथे आर्किमिडीजने काय सांगितलंय बघा की एखादा ऑब्जेक्ट आपण जेव्हा पाण्यात टाकतो मग ते पाण्यात टाकल्यामुळे जेवढं समजा वॉटर त्यातनं डिस्प्लेस होईल म्हणजेच बाहेर येईल, मग तुम्ही त्या वॉटरचं वेट कॅल्क्युलेट करा. तर जेवढं त्या वॉटरचं वेट असेल तेवढाच बॉयंट फोर्स त्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होत असणार. तुम्ही छोटा स्टोन जर समजा पाण्यात टाकला तर जेवढं वॉटर तिथून डिस्प्लेस होतंय, बाहेर येतंय, त्या वॉटरचं जे वेट असेल तेवढाच फोर्स त्या स्टोनवर ऍक्ट होईल. तुम्ही जर मोठा आयर्न स्पियर घेऊन पाण्यात टाकला तर जेवढं वॉटर त्यातनं बाहेर येईल त्या वॉटरचं वेट मेजर करा, तेवढाच फोर्स त्या आयर्न स्पियरवर ऍक्ट होणार. म्हणजे आता अगदी तुम्ही समुद्रात जहाजाचं जरी एक्झाम्पल घेतलं तर आता जेव्हा जहाज समजा पाण्यात तिथे जात असेल तर ते पाणी आजूबाजूला सरकतं, ठीक आहे. म्हणजे मग जेवढं वॉटर तिथून डिस्प्लेस होतंय त्या पूर्ण वॉटरचं जे वेट असेल तेवढा बॉयंट फोर्स त्या शिपवर ऍक्ट होणार. ओके. म्हणजे मग आता इथे आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार काय म्हणू शकतो आपण, वेन अन ऑब्जेक्ट इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड, म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट पाण्यात तुम्ही थोड्या प्रमाणात किंवा पूर्ण समजा त्याला पाण्यात जर टाकलं देन अ फोर्स ऑफ बॉयन्सी ऍक्ट्स ऑन इट, म्हणजे त्याच्यावर बॉयंट फोर्स ऍक्ट होईल इन द अपवर्ड डायरेक्शन. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ फ्लुइड डिस्प्लेस बाय ऑब्जेक्ट. आणि तो फोर्स किती असेल मग, तर जेवढं तिथून ते फ्लुइड डिस्प्लेस झालंय म्हणजेच वॉटर डिस्प्लेस झालंय त्याचं वेट इक्वल टू बॉयंट फोर्स असणार.
मग आता हे आर्किमिडीज प्रिन्सिपल शिप्स किंवा सबमरीन्सचं कन्स्ट्रक्शन करताना तिथे यूज केलं जातं. कारण शिप बनवणं, सबमरीन्स बनवणं म्हणजे हे अगदी काही सोपं काम नाही की आपण लोखंड घेतलं आणि वितळून मग त्यांच्यापासून शिप्स बनवून टाकल्या. तर तिथे हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागतं की नक्की त्या शिपचा व्हॉल्यूम किती आहे, किती लोखंड त्यात यूज केलं जातंय, त्यानुसार किती बायंट फोर्स त्यात ऍक्ट होईल, मग ते बरोबर फ्लोट होणार की नाही. तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तिथे चेक केल्या जातात. म्हणजे हे आर्किमिडीज प्रिन्सिपल यूज केलं जातं कन्स्ट्रक्शन इन शिप्स अँड सबमरीन्स. आता लास्ट टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. मग आता डेन्सिटी म्हणजे काय ते तर आपल्याला माहितीच आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, बट रिलेटिव्ह डेन्सिटी, आता जेव्हाही तुम्हाला हा वर्ड येत असेल रिलेटिव्ह, तर रिलेटिव्ह वर्ड म्हणजे एक प्रकारे आपण रेशो घेतो किंवा कंपॅरिझन करतो. मग आता इथे रिलेटिव्ह डेन्सिटी म्हटलंय म्हणजे आपण इथे डेन्सिटीचं कंपॅरिझन करणार. मग जसा तुम्हाला फॉर्म्युला दिलाय बघा की रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. म्हणजे आता इथे तो ऑब्जेक्ट, सबस्टन्स आणि वॉटर यांच्या डेन्सिटीजचा रेशो म्हणजे एक प्रकारे कंपॅरिझन करतोय आपण. मग त्याला नाव दिलेलं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. आता इथे रेशो आहे म्हटल्यावर आता बघा, जर सबस्टन्स आणि वॉटर दोघांची डेन्सिटी सेम असेल, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचे व्हॅल्यूज जर सेम असतील तर आन्सर काय असणार आहे 1. ओके, म्हणजे रिलेटिव्ह डेन्सिटी जर 1 येत असेल दॅट मीन्स त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी आणि वॉटरची डेन्सिटी सेम असणार. आता जर समजा सबस्टन्स म्हणजे त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी जास्त असेल आणि वॉटरची डेन्सिटी कमी असेल, म्हणजे न्यूमरेटर तुमचा मोठा असेल आणि डिनॉमिनेटर स्मॉल असणार, म्हणजे अशा वेळेस तुमचा आन्सर 1 पेक्षा ग्रेटर येईल. म्हणजे जर रिलेटिव्ह डेन्सिटी ग्रेटर दॅन 1 असेल म्हणजे त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असणार. आणि मग तसंच जर समजा वॉटरची डेन्सिटी जास्त असेल, ऑब्जेक्टची डेन्सिटी कमी असेल, म्हणजे डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर, मग तेव्हा तुमचा आन्सर लेस दॅन 1 असेल. म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी लेस दॅन 1 मीन्स वॉटरची डेन्सिटी जास्त असेल, ऑब्जेक्टची डेन्सिटी कमी असणार. मग आता हे सगळं तुम्हाला असं वेगवेगळं न लिहिता सिंपल फॉर्म्युलाने लक्षात ठेवायचं की रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि इन शॉर्ट हे आपल्याला काय सांगतंय तर कंपॅरिझन त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी आणि वॉटरची डेन्सिटी यांच्यामध्ये. तर अशा प्रकारे इथे आपलं चॅप्टर संपलंय. चॅप्टरच्या लास्टला तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत, तर ते एकदा तुम्ही रीड करा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतः सॉल्व करण्याचा ट्राय करा. तर जसे आपण आता ऑनलाईन व्हिडिओज बघतोय तर आपले ऑफलाईन सुद्धा क्लासेस अवेलेबल आहेत. तर धुळे किंवा आजूबाजूच्या एरियाजमध्ये राहणारी मुलं आपल्या क्लासला व्हिजिट करू शकतात, ऑफलाईन लेक्चर्स जॉईन करू शकतात. तर अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा व आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.